द्या थोडी माहिती. हे तर आहे काय ते ताण नाही अरे लय भारी एकच नंबर आहे. सांगतो आता साहेबाला हे आलेलं नाही ना ते राऊंड मारायला कधी. तुम्ही बघू शकता ही जी घोरपड आहे ती काल आमचे शरद दाभाडे वाळूज MIDC कोणती सिटी साऊथ सिटीमधून एक कॉल आला होता. तर त्यांनी सांगितलं की खूप मोठा साप आहे. तर मी शरदला कॉल केला आणि शरदला सांगितलं की बाबा अशा अशा ठिकाणी एक कॉल आहे, तू जाऊन ये. तर त्या ठिकाणी गेल्यास शरद जाताबरोबर तिथं बघितलं तर अशा पद्धतीची घोरपड. काही लोक तिला मगर समजायचे आणि 2-3 लोक तर मारायला वगैरे पण आलेले होते तिथं. आणि काही 2-4 लोक घोरपड पकडली म्हणून अजून पुन्हा पकडल्याच्या नंतर 2-4 जण आले की आम्हाला विकत द्या नाही का वगैरे वगैरे. तर बरेचसे लोक घोरपडीचं मांस खाण्यासाठी यूज करतात. बरेचसे लोक म्हणतात की घोरपडीचं मांस खाल्ल्याने कंबर दुखत नाही, गुडघे दुखत नाही. तर ह्या सगळ्या माझ्या मते तरी ह्या प्राण्यांना मारून खाण्याचे जे कामं लोक करतात हे चुकीची पद्धत असते. त्याच्यासाठी बरेचसे हॉस्पिटल वगैरे दवाखाने मेडिसिन वगैरे आहेत, त्याचा उपयोग करायला पाहिजे. बरेचसे लोक वन्यजीव मारून खाण्याचे प्रयत्न करतात. तर त्याच्यामध्ये मी असं म्हणू त्यांना की हे चुकीची पद्धत आहे की असं तुम्ही करू नका किंवा कुठल्याच वन्यजीवाला मारू नका. तर तशा पद्धतीची घोरपड आहे. आम्ही आता इथं फॉरेस्ट डिपार्टमेंट सर तुमचं नाव सांगा. PM आयरे सर आणि राठोड साहेब, त्यानंतर आमचे शरद दाभाडे आणि आनंद भाऊ आणि दत्ता बारोकर कॅमेरामॅन आणि सागर कुटे सर यांना आम्ही दाखवलं. RFO सर सागर कुटे RFO यांना आम्ही दाखवलं आणि दाखवून त्यांनी आम्हाला त्वरित जंगलात नेऊन सोडण्याची परवानगी दिली. आणि आम्ही आता हिला या निसर्गामध्ये फॉरेस्टच्या निसर्गामध्ये आम्ही त्याला रिलीज करतो. तर तुम्ही आमच्या व्हिडिओसोबत राहा, काही माहिती सांगायची बोलू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, NJ ॲनिमल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता फार मोठ्या साईजमध्ये घोरपड म्हणजेच इंग्लिशमध्ये याला मॉनिटर लिझर्ड ह्या नावाने ओळखले जातं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये घोरपड आणि हिंदीतून याला खोपडा खरीस या नावानेही ओळखले जातं मित्रांनो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं भ्रांत एकच आहे की हा खाल्ल्याने कमराचं दुखणं नीट होतं, गुडघेदुखी नीट होतं. तसं काहीच नाही मित्रांनो. ॲक्च्युली याच्या पोटामध्ये सर्वात जास्त बॅक्टेरिया आहे आणि हे खाणं एकदम चुकीचं आहे. कारण की तिचं खाद्य सडेल गळा मांस आहे. जेवढं सडेल मांस असेल तेवढं तिचं भक्षण आहे. त्याच्यामुळं ह्या भ्रांतावर विश्वास ठेवू नका. वन्यजीव वाचवा, सृष्टी वाचवा, साप वाचवा, माणूस वाचवा. धन्यवाद. चला वातावरण लागलं ना 2-4 दिवसाचं अंडे दिल्यावर आणि इथं बरोबर जागा सापडले नाही दादा व्यवस्थित. त्याच्यामुळे त्यांच्या घरात आहे ना ती गरजेला बसली होती बघा. इथं सोडू नाही या इथं खाली लेफ्ट साईडला दरीला ते तिथं पाणी ना मोकळी जागा आहे ना. हा येत माझ्या मागे असं इकडे धर आता. चांगलं वयस्कर आहे. वय झालेलं आहे तिचं दादा. हे तिचं माझ्या म्हणण्याने तिचं ते लास्ट वेळेस अंडे घाले है की नाही. हा ना, कारण की तिथं खूप आणि तिला लय त्रास होता असं त्या गोष्टी. सामायिक जीवट फोटो काढू द्या ये या ना सामायिक थांबा मग इकडे बघा, एकदा तिकडे बघा, एकदा इकडे. हा द्या सोडून सोडा. जा बाई आता बरोबर जाती बरोबर. बस झाले का?
बघ कशी जाते. घे ना घे ना घे, घे, घे. कासवाचं वाटवा. कासव नाही मगर. मगरीची प्रजाती छोट मगरीचं पिल्लू नाही जाता दिसायला नाही. छोट मगरीचं पिल्लू उन्हाळ्यात वाटतंय ते.